नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। आज मोठे निर्णय। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता, पीएम किसानचे पैसे, शेतकऱ्यांचे मोठे निर्णय आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या। आजच्या या व्हिडिओत एकही बातमी चुकू नका। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी महत्त्वाची सूचना। राज्यात लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत। यामागे आधार बँक खाते लिंक नसणे, चुकीचा IFSC कोड किंवा खाते निष्क्रिय असणे ही कारणे समोर आली आहेत। महिला व बाल विकास विभागाने महिलांना जवळच्या CSC केंद्रात जाऊन आपली माहिती तपासून दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची फेरतपासणी सुरू। सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे। उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या किंवा चुकीची माहिती दिलेल्या महिलांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत। मात्र पात्र महिलांना पुढील हप्ता वेळेत मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत महिलांमध्ये चर्चा। महिलांमध्ये पुढील हप्ता कधी जमा होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे। शासन स्तरावर तयारी सुरू असून सर्व कागदपत्रे पूर्ण असलेल्या महिलांच्या खात्यात हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। तुम्हाला जर ही माहिती पूर्ण वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पीएम किसानचे पैसे अडकण्यामागची कारणे स्पष्ट। राज्यात हजारो शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे आधार लिंक नसणे, नावात चूक किंवा बँक खाते बंद असल्यामुळे अडकले आहेत। जिल्हा कृषी कार्यालयामार्फत दुरुस्ती मोहीम राबविली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकऱ्यांचा सरकारवर दबाव। काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकरी संतप्त झाले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर पुन्हा चर्चा सुरू। राज्यातील शेतकरी संघटनांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे। सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी राजकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, खत आणि बियाणांच्या किमती वाढण्याची शक्यता। आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत आणि बियाणांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण किंवा महत्त्वाचा वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा। आणि त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निधी रखडला। राज्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाहीत। समाज कल्याण विभागाकडून लवकरच निधी वितरित केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पदवी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रम बदलाची तयारी। उच्च शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रमात बदल करण्याचा विचार सुरू आहे। यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा, विद्यार्थी वसतिगृह शुल्कावरून नाराजी। राज्यात काही ठिकाणी वसतिगृह शुल्क वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। यावर सरकारकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यात बेरोजगार तरुणांसाठी नवीन भरती प्रक्रिया। राज्यात सरकारकडून विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे बेरोजगार तरुणांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा,
सरकारी योजनांसाठी ऑनलाईन अर्जात अडचण. सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक समस्यांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल किंवा महत्त्वाचा वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवर ताण. दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी मागणी वाढत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. राज्यातील काही भागात पाणी टंचाईची शक्यता. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने पाणी बचतीचे आवाहन केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील काही जिल्ह्यात वीज बिल वाढल्याने नागरिक हैराण. महाराष्ट्रातील अनेक भागात वीज बिल अचानक वाढल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मीटर रीडिंगमधील बदल किंवा इंधन समायोजन शुल्कामुळे बिले वाढल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी महावितरण कार्यालयात तक्रारी नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा चर्चा. घरगुती गॅस सिलेंडर महाग झाल्याने सर्वसामान्य कुटुंबावर आर्थिक ताण वाढत आहे. महिलांमध्ये नाराजी असून केंद्र सरकारकडून दिलासा मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील रेशन दुकानांबाबत मोठी तक्रार. काही भागात रेशन धान्य वेळेवर न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तांदूळ आणि गहू कमी दिला जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जात आहे. प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. रेशन कार्ड धारकांसाठी आधार लिंक बंधनकारक. रेशन कार्ड आधारशी लिंक नसेल तर मोफत धान्य मिळण्यास अडचण येऊ शकतात. सरकारकडून आधार लिंक करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पालकांकडून सरकारकडे शिक्षक भरतीची मागणी केली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा तारखांवर संभ्रम. काही विद्यापीठांमध्ये परीक्षा वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. बस भाडेवाढीमुळे प्रवाशांची नाराजी. राज्य परिवहन महामंडळाच्या बस भाडेवाढीमुळे रोजच्या प्रवासावर आर्थिक भार वाढला आहे. विद्यार्थी आणि कामगार वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून टीका. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कडक कायदे आणि जलद न्यायाची मागणी होत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. सायबर फसवणुकींच्या घटनांमध्ये वाढ. ऑनलाईन फसवणूक, बनावट कॉल आणि लिंकद्वारे पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी कोणतीही माहिती फोनवर शेअर करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनबाबत महत्त्वाची माहिती. काही ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये विलंब होत असल्यास तक्रारी समोर आल्या आहे. आधार आणि बँक तपशील अपडेट केल्यास पेन्शन नियमित होईल असे सांगण्यात आले आहे. आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील आरोग्य सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारी. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आणि डॉक्टरांची कमतरता असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आरोग्य विभागाने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. ग्रामपंचायत स्तरावर नवीन विकास कामांना मंजुरी. राज्यात अनेक ग्रामपंचायतींना रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा.
राज्यातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षांचा ताण वाढला. नोकरीच्या संधी कमी आणि स्पर्धा वाढल्यामुळे तरुणांमध्ये मानसिक ताण वाढत आहे. मार्गदर्शन आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी होत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी. राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा जोर. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. तर ह्या होत्या महाराष्ट्रातील आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.